सत्साई मित्रांनो, मी अर्चना अलवर, एक शेतकरी कन्या. तर पहा, काल मी एक फुकट व्हिडिओ टाकला होता की ड्रॅगनचे पोल फुकट. तर पहा, आमच्या नशिबाला किती हाजी आहे. कुठं ना कुठं काही ना काहीतरी टेन्शन असल्याशिवाय सुट्टी नाही. फौजी साहेब महिन्यासाठी सुट्टीला आलते आफ्रिकेवरून. तर पहा, त्यांना एकही दिवस सुट्टी भेटली नाही, एकही दिवस आराम भेटला नाही. तर पहा, पहिल्या रानात तिकडं पाईपलाईन केली, त्यानंतर इथं लेवल चालू केली, इथं पाईपलाईन फुटली. बघा, आता त्याला उद्या परवा जायचंय ना, आज तरी जाण्यापर्यंत काम चाललंय. तर आम्ही फुकाट नको देऊ, मग काय करू. ते रान आम्हाला खाली करायचं होतं. बऱ्याच जणांनी अफवा पसरली की ड्रॅगन फ्रूटचं परवडत नाही. आता काय बोलत होते, भरपूर बोलत होते, भागली का जिरली का. तर मित्रांनो, जिरली नाही, भागली नाही, पण आमच्याकडं माणूस नाही कष्ट करायला. हेच आता आम्ही इकडे नवीन शेती घेतली, त्यामुळे आम्हाला इकडे भरपूर कष्ट झालं. आमची जिरली नाही, भागली नाही, पण आमच्या इकडे लेबर बिलकुल मिळाला नाही. तर आम्हाला ड्रॅगन फ्रूट काढून, ते पोलं काढून आम्हाला इकडे 10 किलोमीटरच्या अंतरावर शेतीवर आणून लावायचे होते, पण आमच्या इकडे बिलकुलही लेबर मिळाला. त्यामुळे आम्ही फुकट लावले आणि त्या भावाच्या वाटण्या झाल्या. त्यामुळे आम्ही ते ड्रॅगनचं बाग फुकट न्यायला, पोलांना फुकट द्यायला तयार आहे. आणि त्यात फक्त रिंगा लोखंडी आणि जी आहे तार आहे 4 mm ची, तेवढीच आम्हाला लागती. त्यातच आम्हाला काय वाटन तेवढे पैसे द्या आणि फुकट घेऊन जा. हा विषय होता, ते तुम्हाला सांगायचं. थोडं तुम्हाला विचार करायचा, थोडा वेगळी दृष्टिकोन झाला. तर मित्रांनो, आम्ही काही लॉसमध्ये गेलो नाही. आम्ही त्याच्यातलं प्रॉफिट काढून फुकट द्यायला तयार झालेलो आहे. तर पहा, आम्हाला आज परत पाईपलाईन करायची. तर पहा, आमच्या नशिबाला भरपूर कष्ट लिहिलेले आहे. त्याच्यामुळे आम्ही कटाळलेलो आहे. आम्हाला फौजी साहेब प्रत्येक सुट्टीला आले ना, त्यांना कष्टाला इतकं कष्ट त्याचं मापच नाही. त्याच्यामुळे आम्ही ते पोल फुकट देतोय. ते आम्हाला अर्जंटमध्ये त्यांना शेत खाली करून द्यायचंय. तर मित्रांनो, ही बात होती. तर चला, गैरसमज करून घेऊ नका. आम्हालाच लावायचे होते, पण ते लावायला आम्हाला जमाना. तर चला, सत साहेब.